भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति दूरं। 12वा आणि 13वा श्लोक दिनयामिन्यो सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात कालक्रीडति गच्छत्यायो काते कान्तादनगत चिन्ता वातुलकिं तव नास्ति नियन्ता त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणी नौका भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते। काल क्रीडती गच्छती आयु, आणि वेळ जात आहे, मृत्यूच्या जवळजवळ आपण सरकत आहोत. पण लोकांची आशा संपत नाही. तदापि न मुंचती आशा वायू. जगापासून सुख मिळेल ती एक आशा आहे, ती एक कल्पना आहे, म्हणजे ती काही संपत नाही. म्हणून इथे म्हणतात की जरा विचार कर, खरोखर सुख तिथे मिळेल का? आतापर्यंत तर मिळालं नाही. क्षणिक सुख मिळालं निश्चितच, पण जे सुख मला पाहिजे आहे, नेहमी टिकणारं, कायम राहणारं, आणि ते तर काही मिळत नाही. अनेक लोक म्हणतात आय एम लिव्हिंग अ मीनिंगलेस लाईफ असं म्हणतात. म्हणजे मोठ्या मोठ्या पदावर सुद्धा लोक पोहोचलेले तेही म्हणतात की आम्हाला वाटतं की जीवनामध्ये काही अर्थ नाही राहिला. कारण रोजचं रुटीन काम करत आहे, पण जे पूर्ण समाधान पाहिजे ते नाही मिळत आहे. त्यामुळे ते कसं मिळेल, कुठे मिळेल? तर इथे 13व्या श्लोकामध्ये म्हणतात त्रिजगती सज्जन संगती रेका. सज्जन संगती मागे आपण पाहिलं सत्संग, तिथेच याचा पत्ता तुम्हाला लागू शकतो. आणि इथे शंकराचार्य म्हणतात लोक चिंता करतात पण चिंतन नाही करत. चिंता कशाची करतात? कांता, धनगत, घराची चिंता, पत्नीची चिंता, मुलांची चिंता, भविष्याची चिंता, वरी वरी. म्हणून एक स्वामीजी म्हणाले की आपलं आडनाव वरीकर असलं पाहिजे. दक्षिण भारतामध्ये एक असतं वॉरियर, वरी वरी. आणि आपल्या प्रकृतीसाठी 3 गोष्टी ठीक नाहीये, वरी, करी आणि हरी. माहिती आहे, वरी करी हरी. त्यामुळे अरे हे भ्रमिष्ठा,
इथे काय म्हणतात वातुल, हे जे वातुल शब्द आला ना दुसऱ्या ओळीमध्ये, त्या साधकासाठी. वातुल म्हणजे वेडा, विक्षिप्त, थोडा भ्रमिष्ट. शंकराचार्यांनी या ग्रंथामध्ये नवीन नवीन शब्द काढले. भ्रांत, मूढ, गीतेमध्ये सुद्धा प्रमूढ, विमूढ, सम्मूढ, मूढताच्या वेगवेगळे मूढतेचे प्रकार. सगळेजण एकसारखेच मूर्ख नसतात. त्याच्यामध्ये सुद्धा डिग्रीज आहे. ते वातुल, अरे तुला एवढी चिंता आहे, आता म्हणे तू स्वतःच्या जीवनाकडे पहा. तुला जे जे पाहिजे होतं भगवंतानी त्याची सगळी सोय केलेली होती. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा सगळं काही इथे उपलब्ध आहे की नाही, जे जे आपल्याला जगण्यासाठी पाहिजे. वायू आहे, प्रकाश आहे, पाणी आहे, अन्न आहे. त्याला तुझी चिंता आहे असं. तू कशाला चिंता कर? काते कांता धनगत चिंता वातुल किमतम नास्ति नियंता. अरे नियंता नाहीये का एक, पूर्ण जगाचा सांभाळ करत आहे. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. तर चिंतापेक्षा त्याचं चिंतन कर, तो तुझी चिंता करेल. गुरुजींनी एक छान सांगितलं, म्हणे एक वयस्कर बाई, ती म्हणाली की मी भगवंताबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला आहे. काय म्हणे, मी तुझं नाव घेईन, तू माझी चिंता कर. देवाला सांगितलं, आपण दोघं एकमेकास वाटून घेऊ. मी तुझं नाम स्मरण करेन, चिंतन करेन, बट यू हॅव टू टेक केअर ऑफ मी. तर नियंता आहे. आता जग चालू आहे पहा, ऋतू बदलत आहे, सूर्य उगवत आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. तर असं वाटतं कोणीतरी या जगाचा मालक आहे, जगाचा स्वामी आहे. आणि ज्यांनी असा विश्वास केला पहा, त्याच्या जीवनामध्ये निश्चिंतता. मोठे मोठे संत कुठे एकटे जातात, काही काळजी नाही, चिंता. तपोवन महाराज जे आहे ते हिमालयामध्ये एकटे फिरायचे. लोकांनी त्यांना सावध केलं की म्हणे तिथे डाकू येतील, हिमदस्यू. हिमदस्यू म्हणजे त्या डोंगरामध्ये हिमालयात ते तुझं सामान घेऊन जातील. म्हणजे सामान आहेच काय माहिती. आणि म्हणे ते डाकू त्यांना भेटले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या द्वारे इतके प्रभावित झाले. ते म्हणे तुम्ही जेवण वगैरे केलंय का? डाकूंनी त्यांना जेवण दिलं. असं आहे चिंता करणारा. वातुल किम तव नास्ति नियंता. आता पण या नियंताची ओळख कशी काय होईल? तर म्हणे सज्जन संगती. सत्संग केल्याने त्या भगवंताची ओळख आपल्याला पडते. तो कोण आहे, तो कसा आहे, तो काय करतो, काय नाही करत, काय आवडतं वगैरे वगैरे. म्हणून त्रिजगती, त्रिलोकामध्ये एकच उपाय आहे, तो काय? सत्संग. सत्संग केल्याने आपोआपच चिंतन होतं. 1 तासासाठी चिंता जरा काय लांब राहते. आपण जेव्हा इथे बसतो तेव्हा सगळं विसरतो. पण जर लक्ष देऊन ऐकलं तरच होतं बरं का. तर बसतो तरी इथे मनामध्ये सुरू आहे. पण जर 1 तास जर आपण आपल्या मनाला मोकळं केलं तर मग चिंतनच होईल. तर सज्जन संगती रेखा ही सत्संग काय आहे? सत्संग काय ते काय छान उपमा दिली. म्हणे हे जे सत्संग आहे, सत्संग नौका आहे, नाव आहे, होडी आहे. या नौकामध्ये बसा. भवती भवार्णव तरणे नौका. नौका काय करते तर म्हणे एका काठापासून दुसऱ्या काठावर पलीकडे नेते आपल्याला. म्हणे असं समजा की आपण एका किनाऱ्यावर आहोत, एका तटावर आहोत
आणि मध्ये काय आहे, सागर आहे. कोणतं सागर आहे तर भवार्णव, भवसागर. त्याच्या पलीकडे कोण आहे तर म्हणे परमात्मा आहे. तर तिकडे परमात्मा आहे, मी इकडे आहे, मध्ये काय आहे, भवसागर. आता ही उपमा दिली जाते. या जगाला काय म्हटलेलं आहे, समुद्र. का म्हटलेलं आहे तर म्हणजे समुद्राप्रमाणे अनंत आहे, व्यापक आहे, दुसरं आपल्याला काठ दिसत नाही. मी कुठे जात आहे काही कळत नाही, मेल्यावर कुठे जाईन. समुद्राप्रमाणे याच्यामध्ये लाटा येतात, दुःखाच्या, सुखाच्या. आणखीन हे जग कसं आहे तर म्हणजे समुद्राप्रमाणे खारट आहे, गोड नाही, खारट आहे. हे जग खारा असं म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, मीराबाई म्हणते की भजन बिना नर फिको. जर भक्ती नसेल तर जीवनामध्ये गोडवा नाही राहणार. कारण जगामध्ये दुःखालयम, जगाला काय म्हटलेलं, दुःखालयम. तर म्हणून इथे म्हणतात की या नौकामध्ये बसा तुम्ही. आपण ते एक भजन म्हणतो ना, ही राम नाम नवका भवसागरी तराया, है ना. नामच काय नौका आहे. तर नामाचा महिमा कुठे कळेल तर म्हणे सत्संग करा. तेव्हा कालच सांगितलं मी, सत्संग दरवाजा आहे, दार आहे, ते तुम्हाला नेतं जीवनमुक्तीपर्यंत. सत्संगत्वे आणि शेवटी जीवनमुक्ती. म्हणून भवती भवार्णव तरणे नौका. आता आपल्याला काय वेळ नाहीये, लवकर लवकर आपल्याला आज षटकार चौकार मारायचे आहे, संपवायचं आहे ना. मग चिंतन नाही त्याच्यामुळे भरपूर करू शकतो. या जगाला भवसागर का म्हटलं. भव म्हणजे काय, भव म्हणजे माहिती काय, भूभवती, भू धातूपासून भाव, बनणे, होणे. आपल्यामध्ये सतत एक वृत्ती आहे की मी असं जर बनलो तर आनंद आहे, तिथे जर गेलो तर सुख आहे. म्हणजे वर्तमानात नाही, आपण नेहमी आनंद काय पुढेच पुढे पाहतो. असं झालं तर आनंद, तसं झालं तर आनंद. ही जी वृत्ती याला म्हणतात भव. याला भवरोग सुद्धा म्हणतात, बनण्याची वृत्ती. तर म्हणजे जर सत्संग केला तर तुम्हाला असं काही समजेल की बनण्याची काही गरज नाहीये. तुम्ही ऑलरेडी काय आहे, सत्यम ज्ञानम अनंतम. काल मी सांगत होतो, प्राप्तस्य प्राप्त्या. प्राप्त करण्याची काही गरज नाही, नुसतं जाणण्याची गरज आहे. तर जो भवरोग आहे त्याचा उपचार काय तर म्हणजे ज्ञान. त्याप्रमाणे जर याला समुद्र म्हटलं तर ही नौका आहे, ज्ञानच नौका आहे. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सम तरिष्यसि. या ज्ञानाच्या नौकात तू बैस. तर याप्रमाणे जोपर्यंत आपण एका सद्गुरू किंवा आचार्य किंवा संताच्या चरणी बसत नाही तोपर्यंत काही मार्ग आपल्याला दिसत नाही. आता म्हणे ठीक आहे, आम्ही सत्संग करू. आता संत कुठे भेटतील, संत किती प्रकारचे आहे. तर आता पुढचा जो श्लोक आहे ना, याच्यामध्ये अशा संतांचं वर्णन आहे जे वेशानीत संत आहे, पण ते खरोखर संत नाही, ते प्रामाणिक नाही आहे. म्हणजे चांगल्या लोकांचंही वर्णन केलंय, पण आधी शंकराचार्यजी सावध करत आहे. म्हणजे संतांच्या वेशामध्ये भोंदू लोक आहे, म्हणजे ढोंगी भोंदू. याचा अर्थ त्यावेळेस सुद्धा 1200 वर्षापूर्वी सुद्धा लोक वेश धारण करायचे, पण खरोखर ते साधू संत महात्मे नव्हते. आता एवढंच काय, रावणाने सुद्धा साधूचाच वेश घेतला की नाही, सीता हरण करण्यासाठी. तर आता समाजाचं चित्रण असं पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे, या भजगोविंदांमध्ये आहे. तर आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात की वेगवेगळे प्रकारचे साधू तुम्हाला दिसतील,
पण असं नका समजू की सगळे साधू साधनाच करत आहे किंवा सिद्ध आहे. पहा, जटिलो मुंडी लुंचित केशः काषायांबर बहुकृत वेशः पश्यन्नपि च न पश्यति मूढ उदरनिमित्तं बहुकृत वेशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. म्हणे आता पहा, जगामध्ये किती प्रकारचे वेशधारी साधू आहे. खरोखर नाही, वेशधारी. म्हणे कोणी जटा वाढवलेली आहे, जटाधारी, मोठ्या मोठ्या जटा, एकदम जमिनीपर्यंत त्यांच्या जटा शोधतात आणि ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवतात. जटाधारी. आणि कोणी एकदम एकही केस नाही, मुंडन केलेलं आहे, जटिल मुंडी. आणि कोणी कोणी केशलोचन करतात, असे एक एक केस उपटून काढतात. ते म्हणतात लुंचित केश. जैन संप्रदायामध्ये कोणी कोणी केशांना काढलेलं आहे, उपटून काढलेलं आहे. बापरे. अच्छा, वेश काय आहे? म्हणजे वस्त्र. तो म्हणे काषायांबर, भगवी वस्त्र धारण केलेले आहे. आणि फक्त भगवीच नाही, बहुकृत वेश. कोणी पिवळे घातले, कोणी पांढरे घातले, असे वेगवेगळे आहे. आणि जर हे चित्र तुम्हाला पाहायचं असेल तर सध्या कुंभमेळा सुरू आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. कोणी वस्त्र धारण केलंय, कोणी वस्त्र धारणच नाही केलंय. नागाबाबा, हे मीडियावाले कुंभमेळा म्हणजे ते नागाबाबा दाखवतात. कुंभमेळ्यामध्ये इतके चांगले चांगले संत साधू येतात, पण विचित्र आहे. तर वेगवेगळे आहे. अच्छा, मग हे वेश धारण केलेलं आहे, यांना तुम्ही का म्हणत नाही की हे खरे साधू आहे? म्हणे असं आहे, उदरनिमित्तम बहुकृत वेश. हे सगळं जे यांनी केलेलं आहे ते भगवान निमित्त नाहीये, तत्वनिमित्त नाहीये. उदरनिमित्तम. त्यांनी हे पाहिलं की समाजामध्ये लोकांची श्रद्धा या वेशावर आहे. त्यामुळे वेश धारण केलं तर आपोआप पोटाची सोय होईल. तर उदरनिमित्त. आता तुम्ही जर हरिद्वार ऋषिकेशला गेला तर ते सगळे असे भगवे भगवे दिसतील, पण ते काय नुसतं एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जातात. कशासाठी? भिक्षा. आणि पहा, गुरुदेवांना सुद्धा असं कधी वाटलं होतं ना की सगळे साधू असेच आहे, म्हणून ते साधूंचं जीवन बघण्यासाठी गेले. म्हणे मी जरा हरिद्वारमध्ये जातो, ऋषिकेशमध्ये, आणि मग त्या पेपरमध्ये सगळं लिहीन की हे नुसतं काय खातात आणि झोपतात. कारण हे चित्र आहे समाज. खरे साधू कोण आहे? जोपर्यंत जवळ जाऊन आपण सहवासात राहत नाही तोपर्यंत नाही. तर जेव्हा ते स्वामी शिवानंदांच्या आश्रमात गेले, डिवाइन लाईफ ऑफ सोसायटी, तेव्हा त्यांना कळलं की खरा साधू म्हणजे कोण. आणि पहा, साधूंबद्दल ते लिहिणार होते पण स्वतः साधू होऊन गेले. तर चांगले साधू आहे आणि असे सुद्धा आहे. बहुकृत वेश, उदरनिमित्त. आणि जे म्हणतात पश्यन्नपि च न पश्यति मूढ, त्यांना मूढच म्हणते. आता मग शंकराचार्य स्वतः साधू आहे, पण शंकराचार्य असं पक्षपात करत नाही की आम्ही साधूंची बाजू घेऊन असं नाही. जर साधूंमध्ये ते गुण नाही आहे तर दे आर नॉट रिअल साधू. म्हणजे ही इज व्हेरी काय म्हणतात ओपन फ्री आहे. नाही तर आपण आपल्याला वाचवतो ना, नेते लोक पहा, खोटा असेल तरी नाही ते चांगले. तर
इथे एकदम स्पष्ट म्हणतात की असे वेगवेगळे हे चालू आहे. पाहतात आहे, पश्यन अपि च न पश्यति म्हणून. म्हणजे काय, त्यांना माहीत आहे की भगवी वस्त्र धारण केले तर लोकांची श्रद्धा आहे, लोक सन्मान देतात, हे त्यांना माहीत आहे. पण मग त्याप्रमाणे आचरण नाही करत, त्याप्रमाणे जीवन जगत. म्हणजे लोकांची जी श्रद्धा आहे त्याचा मिसयूज करतात. दे आर एक्सप्लॉयटिंग देअर फेथ अँड डिवोशन. आहे की नाही? म्हणून इथे त्यांना मूढ म्हटलेलं आहे. तर पहा असं आहे, या वेशाची एक भूमिका आहे. वेश जे आहे कशासाठी धारण केलं जातं? वेश म्हणजे हे स्मारक आहे, परत परत आपल्याला आठवण करून देतं की तुम्ही साधनेसाठी आपलं जीवन वाहून दिलं आहे ना. आणि या वेशाला धारण केली काय एकदम मर्यादा येतात, तुम्ही मग काही नाही करू शकत. भगवी वस्त्र धारण करून सिनेमाच्या लाईनमध्ये, थिएटरमध्ये उभे राहायला तर लोक अरे हे काय. तर आपोआपच काय शिस्त येते या वेशाने. म्हणून या वेशाची भूमिका प्रत्येक क्षेत्रामध्ये युनिफॉर्म असतो की नाही. सैनिकाचा युनिफॉर्म, डॉक्टर सुद्धा जर हॉस्पिटलमध्ये गेले त्यांचा एक वेश आहे, वकिलांचा एक वेश आहे. ज्या पदावर आपण आहोत किंवा जी भूमिका आपण करत आहोत त्याचं परत परत आपल्याला आठवण असायला पाहिजे, म्हणून ते वेश आहे. पण आता वेश धारण केला आहे पण आतमध्ये तसे काहीच गुण नाहीये, तर शंकराचार्य जरा नाराज होतात आणि म्हणतात यांच्यापासून जरा तुम्ही काय सावध राहा. असे लोक लोकांना काय धोका देतात. हिंदीमध्ये शब्द असतो ना, ठगते हैं, ठगते हैं. मराठीमध्ये काय? फसवणे. फसवतात. आणि हिंदी सिनेमामध्ये आपण पाहतो अनेक वेळा साधूला असंच दाखवतात फसवणारा, कधी रिअल साधू नाही दाखवत आहे ना. म्हणून त्या लोकांची श्रद्धा काय पूर्णपणे नसते, म्हणजे याचीच चूक. आणि साधूंचा एक आणखीन उपयोग असतो, तो माहिती तुम्हाला. लहान पोरं जर रडत असतील तर आई म्हणते गप्प बैस, बाबाजी उचलून घेऊन जाते. आता लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये हा संस्कार झाला की हे म्हणजे काय. म्हणून स्वामीजींना पाहिलं की पळतात, अरे बाबा. तर असं नसायला पाहिजे. समाजामध्ये चांगले लोक सुद्धा आहेत, चांगले साधू संत आचार्य, पण हे सुद्धा आहे. म्हणून इथे एक प्रकारे काय सावध केलं आहे. त्यामुळे सत्संग करा असे मोठे मोठे जे आचार्य महात्मा आहे, आणखीन त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करा. आता कोणी म्हणतं की आम्ही करू पण इतकी घाई काय आहे. तर आता पुढे परत आधी याबद्दल सांगितलेलं आहे, पण आता परत शंकराचार्य म्हणतात की पहा तू जास्त याला टाळू नको. म्हणे आम्ही वृद्धावस्थामध्ये करू, पण म्हणे वृद्धावस्था तर जरा तू पहा स्वरूप काय आहे. जेव्हा वय होऊन जातं तेव्हा काही करू शकत नाही. पण इथे गंमत अशी आहे पुढच्या श्लोकात लिहितात की सगळं काही गलित झालेलं आहे, सगळं काही क्षीण झालेलं आहे, पण अजून जगापासून त्याला आशा आहे. म्हणजे परत जगामध्येच त्याचं मन अडकलेलं आहे. म्हणजे आता तर वेळ आहे, आता तर तुझं सत्संग कर. परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः, पुढे आपण पाहिलं काय, वृद्धस्तावत चिंतासक्त. चिंताच करत आहे की पैसा कसा मिळेल, हे कसं होईल, ते कसं होईल. आता बघा इथे सुद्धा अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम
तदपि न मुञ्चति आशापिण्डम् अंगम गलितं फलितं मुंडं दशनविहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आता बघा, आपल्या शरीराची एक यात्रा आहे. शरीर काळाप्रमाणे हळूहळू म्हातारा होतं. एक जीवाची यात्रा आहे. तर शरीराची जी यात्रा आहे त्याच्यावर आपला काही वश नाही. निसर्गाप्रमाणे ते त्याच्यामध्ये बदल होत राहते. पण इथे काय म्हणतात, तुम्ही त्याप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा बदला. मनाला बदला म्हणजे काय? शेवटची ओळ पहा. तदपि न मुंचती आशा पुंडम. आशेचं जे गाठोड आहे ते तू काही दूर करत नाही. अरे आता सोड, आतापर्यंत तुला काही मिळालं नाहीये, आता अजून काय आशा करतोय? आता म्हणे पहा तुझी स्थिती काय. भोग करता करता अंगम गलितम, सगळे अंग गलित झाले. शरीर एकदम झिजून गेले. पलितम मुंडम, डोक्यावरील केस पांढरेच झाले आहे. पांढरेच काय, ते हरिओम करून निघून गेले आहे. सांगितलं ना मी, डिपार्टेड. त्याचा केस नाही. त्याच्यानंतर मुखामध्ये काय, दशन विहीनम जातम तुंडम. तुंडम म्हणजे मुख. दशन विहीन, दात नाहीये. एक एक दात राजीनामा देऊन निघून गेला आहे. कोणीतरी सांगितलं की देवा तुम्ही अचानक येतात, म्हणजे मृत्यू देवताला तुम्ही अचानक येतात. म्हणे नाही मी नोटिसेस पाठवतो. एक नोटीस आहे. केस पांढरे होणं, दात, शरीर झिजणे, श्रवण समीप भयसित केसा, मनहु जरठपन असं उपदेशा. दशरथ महाराजांचे केस असे कानाच्या जवळ झाले, पांढरे झाले. त्यांनी लगेच निर्णय घेतला की आता मला राज्य रामाला दिलं पाहिजे. जणू काही जरठपण म्हणजे वृद्धावस्था कानामध्ये येऊन सांगत आहे, झाली, तुम्ही तुमची इनिंग खेळली. क्रिकेटमध्ये असताना आता तुम्ही रिटायर व्हा. पण आपण तसं करत नाही. पांढरे केस दिसले की उपटून काढतो किंवा त्याला काळा रंग करतो. पण इथे म्हणतात तुम्ही काही करा, शरीर आपलं कर. दशन विहीनम जातम. एक दात गेला. आता माणसाने काय नवीन दात म्हणे आम्ही काही कमी थोडी. 32 दात एकाच वेळी टेन्शन घेऊन आला. अजून कारण खायचं आहे ना त्याला, खाण्याची आशा सोडली नाही. तर ठीक आहे, देवाने जे दिलेले जाते ते परत घेतलं ते. पण आपण याचा अर्थ काय, ही भोगवृत्ती काही संपत नाही. दशन विहीनम जातम तुंडम. एक ते आजोबा होते, ते म्हणाले की हा डॉक्टर नेहमी चुकीचाच दात काढतो. पण म्हणे यावेळेस एकदम त्यांनी बरोबर दात काढला, कारण शेवटचा एकच उरला होता. दशनविहीन. वृद्धावस्था म्हणजे काय, जरा कठीणच आहे. इच्छा अजून खूप आहे, तृष्णैका तरुणा येते, पण शरीर काही साथ देत नाही. म्हणून ते काय म्हणतात, आपल्या वयाप्रमाणे मनामध्ये हळूहळू वैराग्य वाढवा. तर बघ शेवटी तुम्हाला काही असं वाटणार नाही मला हे प्राप्त करायचं आहे, ते मिळवायचं आहे, याचा आनंद घ्यायचा आहे. अंगम गलितम पलितम मुंडम हे सगळं जरी झालं तरी आपण देवाचं नाव तर घेऊ शकतो ना. याच्यासाठी थोडी पाहिजे दात पाहिजे किंवा
काही चांगलं रूप पाहिजे. बिछाण्यावर पडल्या पडल्या सुद्धा नामस्मरण होऊ शकतं. पण जर मला टीव्ही पाहायचा आहे आणि इकडे फिरायचं आहे आणि तिकडे फिरायचं आहे तर मग ते शरीर काही साथ देणार नाही. आता गंमत आहे, जेव्हा अगदी डोळ्याने दिसत नाही तेव्हा लोक म्हणतात स्वामीजी गीता वाचायची आम्हाला, कानाने ऐकू येत नाही. म्हणे नाही, आता सगळा संसार झाला, आता आम्हाला आता वय काय 90, 85. नाही, समर्थांनीच सांगितलंय प्रपंच करावा नेट का. आता आतापर्यंत तोच करत होतो, आता परमार्थाची. मग परमार्थ काय साधा विवेके करावा असं म्हटलं. तर आधी प्रपंचामध्येच. पण अवघाची परमार्थ बुडवावा हे काही विवेक नाही असं समर्थांनी म्हटलंय. अवघाची सगळं काही परमार्थ विसरून नुसतं प्रपंच आणि असं एकदम 80 नंतर आता मी चालू करीन असं कधी होत नाही, सवयच नाही. म्हणून इथे म्हणतात की काय करा, सुरुवात करा. वृद्धो याति गृहीत्वा दंडम. आता काय कंबर अगदी वाकलेली आहे, चालता येत नाही. लोकांना तरी आम्हाला हे लग्न अटेंड करायचंय, ते लग्न अटेंड करायचंय, हे लग्न पाहायचं, ते लग्न पाहायचं. आता किती लग्न. एकाला सांगितलं आता तुम्ही खूप लग्न अटेंड केले, आता तर सत्संगामध्ये या. म्हणजे लग्न करायला जात आहे मी, अटेंड नाही. पेपरमध्ये येत राहते अशाच बातम्या, तुम्ही पाहिलं असेल. स्टील आहे. हेलाच म्हटलंय तदपि न मुंचती आशा पीडा. हे आशेचं गाठोड काही सुटतच नाही. चले चले सब कोई कहे, गठरी बांधे कोई चला गया कोई जाएगा, कोई गठरी बांधे खडा आहे असं कविता आहे. अनेक लोक गेले, अजून क्यू मध्ये आहे, सगळ्यांनी एक एक गाठोडं घेतलं आणि त्याप्रमाणे मग पुढचा जन्म होतो. कामभिर जायते तत्र तत्र उपनिषद. यम यम वापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तत् भाव भावता. ज्या वृत्ती ज्या वासना आपल्या बरोबर आहे त्याच मग घेऊन आपण जातो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्यामुळे मुक्ती तर होतच नाही, पुनरपि जन्म पुढे येणार आहे तो श्लोक. तर ही जी आशा आहे, अजून इच्छा आहे, म्हणे त्या इच्छा आता सोडा. आपण वयोवृद्ध तो होतो पण ज्ञानवृद्ध होत नाही. 2 प्रकारची वृद्धता सांगितली ना. वयोवृद्ध आहे, केस पांढरे झाले, पण मन अजूनही आसक्त आहे. त्यामुळे ते प्रयत्न करा. अच्छा, आता इथे पुढे म्हणतात की काही लोक, आता परत एक साधूचं इथे चित्र आहे, शब्द चित्र एक साधूचं. आणि पहा, एक जो प्रापंचिक माणूस आहे त्याच्यामध्ये इच्छा आहे, आशा आहे, तिथे कळतं. पण अनेक वेळा इथे म्हणतात की त्यांनी सगळं काही सोडलंय बाहेरून, पण आतमध्ये अजून आशा आहे. परत आता आलं ना जटिल हुंडी, त्याचप्रमाणे आता एक तपस्वीचं वर्णन, एक तपस्या करत आहे, तपश्चर्या, आणि फार कठीण तपस्या करत आहे. पहा कसं इथे वर्णन आहे. अग्रे वन्नी पृष्ठे भानु रात्रौ चुबुक समर्पित जानु करतल भिक्षस्तरुतल वास तदपि न मुञ्चत्याशापाश. अग्रे वह्नि पृष्ठे भानु रात्रौ चुबुक समर्पित जानु
तरुतलवास तदपि न मुञ्चत्याशापाश भज गोविन्दम् गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते. म्हणे आता एक साधू आहे, म्हणजे वेश त्याने धारण केलेला आहे आणि तो तपश्चर्या करत आहे. काय तपश्चर्या? तर म्हणे अग्रे वन्नी, समोर अग्नी आहे. अच्छा. आणखी पृष्ठे भानू, मागे सूर्य आहे, पाठीमागे. आता इथे खरं म्हणजे जे वर्णन आहे एक अशा साधूचा आहे जो पंचाग्नी तप करत आहे. पंचाग्नी तप म्हणजे चारीकडे अग्नी, वर सूर्य आणि त्याच्या मध्ये तो असा बसलाय. आता कुंभमेळ्यामध्ये तुम्ही पहा, एक साधू आहे असा, चित्र आलं होतं. किती वर्षापासून ते करत आहे. चारीकडे काय अग्नी आणि सूर्य. नाही, थंडीमध्ये तर आम्ही सुद्धा करू शकतो. थंडीमध्ये नाही, उन्हाळ्यामध्ये. थंडीमध्ये सुद्धा किती वेळ, 10 मिनिटं 15 मिनिटं, त्यानंतर ते सुद्धा सहन होत नाही. तर पंचाग्नी. एक फार मोठे संत झाले स्वामी सत्यानंदी महाराज, बिहार स्कूल ऑफ योगाचे. त्यांनी ते तो तप केला आहे. ते तिथे मुंगेरमध्ये गेले, तिथे खूप गरमी होती आणि मला ते सहन होत नाही. तर त्यांनी काय केलं, म्हणे ही तपश्चर्या मी करतो तर माझं शरीर तयार होऊन जाईल, मग मला त्या उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. आणि त्यांनी ते तसं केलं. म्हणजे ते प्रामाणिक होते, फार मोठे संत झाले. तर असं एक प्रकारची ही तप आहे, तपश्चर्या. अच्छा. आता जर उच्च ध्येयासाठी जर तुम्ही करत आहात तर ठीक आहे. पण इथे काय म्हणतात, आशापाश, त्याची इच्छा आहे काय की लोक आम्हाला दान दक्षिणा देतील, लोक मान सन्मान करतील. म्हणजे परत लौकिक इच्छेसाठी तो करत आहे, भगवत प्राप्तीसाठी नाही. म्हणून इथे त्याची जरा निंदा आहे किंवा त्याची चेष्टा केली की पहा अग्रे वन्नी पृष्ठे भानू रात्रौ चुबुक समर्पित जानू. अच्छा, रात्री सुद्धा तो काही वस्त्र धारण करत नाही, थंडीने कापत आहे. तर काय करतो तो, गुडघे हनवटीला असे टेकलेले असं बसलेलं आहे. म्हणजे बा दिवसा एवढे अग्नी, रात्री जेव्हा थंडीच्या दिवसात असं. अच्छा. आणखी जेवण वगैरे काय करतो, भोजन करतल भिक्ष, हातालाच काय पात्र बनवलेलं आहे, करतल भिक्ष, हातामध्ये जेवढं येतं तेवढं. असे अनेक साधू आहेत. तुम्ही जर गेले तिकडे उत्तर काशी वगैरेला, हिमालयात, तर ते काही कमंडल वगैरे काही ठेवत नाही. भिक्षान्न मात्रेण चतुष्टिवंत, हातामध्ये जेवढं मिळेल. म्हणून एक फार मोठे संत झाले, त्यांचं नाव होतं करपात्री महाराज. विद्वान, फारच काशीचे मोठे विद्वान, हातामध्ये जेवढे. अच्छा. आणि जे काही आहे ते सगळं टाका त्याच्यामध्ये. काही चव नाही की इकडे चटणी आणि इकडे भाजी आणि इकडे काही नाही, सगळं मिक्स. म्हणजे चवीला ते वाढून टाक. तर म्हणे हा असं करत आहे, करतल भिक्ष. हा, भिक्षेचे सुद्धा नियम आहे बरं का. माधुकरी म्हणतात त्याला. साधना पंचकम मध्ये सांगितलेलं आहे, स्वादवन्नम न तुझ्याच्यताम. म्हणजे भिक्षा मागायला गेला आणि स्वादिष्ट अन्न, त्याची ती काय डिमांड करत आहे. आज आम्हाला भिक्षा द्या, पुरणपोळीची, श्रीखंडाची. भिक्षुक जो आहे त्याला काही चॉईस नाही, जे मिळेल ते विधिवशात प्राप्तेन संतुष्टताम. एकाने सांगितलं आज मला केक द्या, म्हणे आज मला वाढदिवस आहे. तर असं हो नाही. शुद्ध्यादिष्ट चिकित्सताम प्रतिदिनम भिक्षौषधम भुज्यताम.
स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन संतुष्यताम्. तर अच्छा, भिक्षाचा सुद्धा नियम आहे. समर्थांनी दासबोधामध्ये सगळं सांगितलेलं आहे. साधू कसा असायला पाहिजे. 4 घरी म्हणजे ठिकाणी मागायची भिक्षा. जर नाही मिळेल तर मग उपास असं आहे. आणि भिक्षा म्हणजे चिन्मय मिश्रांची भिक्षा तशी नाही. चिन्मय मिश्रांची भिक्षा म्हणजे तेवढा ज्ञान यज्ञामध्ये ज्ञान किती मिळेल माहित नाही, पण भिक्षा चांगली मिळते. तर इथे म्हणतात की असा हा एक साधक आहे जो म्हणजे बाहेरून तर असं सगळं करत आहे, करतल भिक्षा आणि तरुतल वास. कशा मोठ्या आश्रमात नाही राहते, झाडाच्या खाली, झाडाच्या बुध्याशी राहते. म्हणजे पहा, आता दुरून जर कोणी हे चित्र काढेल तर अरे किती मोठे साधू आहे, तपश्चर्या करत आहे. पण इथे म्हणतात शेवटच्या ओळीमध्ये तदपि न मुंचती आशा पाश. जबरदस्त इथे काय म्हणजे अटेक करत आहे. म्हणे बाहेरून तुम्ही किती सोडा, मनाने जर सोडलं नाही तर काही नाही, तुम्ही तिथे जा. आणि याच्या उलट घरी राहून तुम्ही जर आसक्ती इच्छा सोडली तर ते दॅट इज बेटर. लोक म्हणतात ना हे साध्या वेशामध्ये संन्यासी आहे आणि दुसरे संन्यासी वेशात प्रपंचिक आहे. तर सगळं इट बॉइल्स डाऊन टू वैराग्य. वैराग्य किती आहे. हिमालयामध्ये जाऊन सुद्धा कोणी आसक्त होऊ शकतो. आणि एकनाथ महाराजांसारखा घरी राहून सुद्धा जो विठ्ठलाची भक्ती करू शकतो, भगवंताची. आता कबीरदासजी ते सुद्धा काय, त्यांनी घर सोडलं नाही. आपले अनेक संत असे जे गृहस्थी म्हणजे प्रापंचिक आहे. तर तदपि न मुंचती आशा, आशा इच्छा वासना या सोडायला पाहिजे. अच्छा, या भजगोविंदमध्ये आपण पाहतो या आशेवर खूप आघात केला आहे. 3 वेळा हे आलेलं आहे. आशा वायू, मग आशा पिंडम, मग आता काय आशा पाश. पाश म्हणजे काय, दोरीने तो बांधलेला आहे. म्हणजे शेवटपर्यंत या इच्छा काही संपत नाही. अगदी त्याला मृत्यूची शिक्षा झाली तरी लोक विचारतात, हा तुझी अंतिम इच्छा काय, शेवटची इच्छा आहे की नाही. म्हणजे समोर मृत्यू दिसत आहे तरी अजून इच्छा. टोणाला अंतिम इच्छा हीच आहे की मला ही शिक्षा न हो. तर गृहस्थ असू दे किंवा संन्यासी असू दे, अंतःकरणाची स्थिती काय ही बघितली पाहिजे. अच्छा, म्हणे आता म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला काय साधना केली पाहिजे. ठीक आहे, आता आम्ही प्रामाणिक पद्धतीने सगळं करू. वेश नाही, कोणची साधना आहे ज्याच्याद्वारे आम्हाला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, भगवत तत्वाची प्राप्ती होईल. पण आम्ही तीर्थयात्रा करू का. आता पहा, अनेक साधनेचं वर्णन इथेच केलेलं आहे. आणि खरी साधना काय, ज्याच्याद्वारे शेवटी आपल्याला मोक्ष मिळतो, ती साधना काय इथे सांगितलं 17व्या श्लोकामध्ये. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनमथवा दानम ज्ञानविहीन सर्वमतेन भजति न मुक्तिं जन्मशतेन. कुरुते गंगा सागर गमनं व्रत परिपालनमथवा दानम्. गोविंदं भज गोविंदं, गोविंदं भज मूढमते. इथे आता पहा म्हणतात
अनेक प्रकारच्या साधना लोक करतात. काय करतात तर म्हणे गंगा सागर गमनम कुरुते. गंगा सागर गमनम, आता या शब्दाचे दोन अर्थ आहे. गंगा सागर म्हणजे गंगा सागर एक तीर्थ आहे, एक बेटावरचं तीर्थ आहे. बेट कलकत्त्यावर 3-4 तास लांब आहे. आणखीन आधीच्या काळात फक्त काही दिवसासाठीच ते बेट वर यायचं, नाही तर ते पाण्यामध्ये राहायचं. म्हणून एक हिंदीमध्ये वाक्य आहे, सारे तीर्थ बार बार गंगा सागर एक बार. म्हणजे ते कठीण होतं, पण आता असं नाही आहे. तर गंगा सागर तिथे लोक जातात. तिथे कपिल मुनींचा आश्रम आहे. ते सगर राजाची गोष्ट येते ना भागवतामध्ये, तर ते तिथे घटना घडलेली आहे. तर गंगा सागर अगदी कठीण आहे, त्यामुळे लोक जातात तिथे. एक तर अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे गंगेपासून सागरापर्यंत. म्हणजे काय, गोमुख पासून तर गंगासागर, जेवढे तीर्थ आहे सगळ्या तीर्थांची ती आहे. कुरुते गंगा सागर गमनम. आणि गोमुख पासून जर गंगासागर पर्यंत जायचंय, गुरुजी गंमत करतात, म्हणे तुम्हाला एकही पैसा खर्च करावा नाही लागणार. तुम्ही नुसतं गंगेमध्ये उडी घ्या, उडी मारा, आपोआप जे काही करेल कोण करेल, गंगा करेल. आपोआप गंगा कुठे ठेवून दिली, गंगासागर. तर लोक वेगवेगळे तीर्थ करतात. 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 4 धाम. अनेक लोकांना पाहिजे, त्यांना तीच आवड असते. त्यांना सांगितलं जरा सत्संग करा, नाही सत्संग नाही, तीर्थ आहे. तर चांगलं आहे तीर्थाटन. पण एक असतं पर्यटन आणि एक आहे तीर्थाटन. आजकाल तीर्थाटन म्हणजे पर्यटन झालेलं आहे. फरक आहे तीर्थाटन आणि पर्यटनमध्ये. तीर्थाटनमध्ये तपश्चर्या मला काही करायची आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, भक्ती करायची, यासाठी तीर्थाटन असतं. तिथे जाऊन लोक काही तपश्चर्या करतात. आता कुंभमेळ्यामध्ये 2 महिने लोक राहतात त्या गंगेच्या काठी, त्रिवेणी संगम टेंटमध्ये, आणि तिथे काही अनुष्ठान करतात, नियम घेतात. ती खरी तीर्थ आहे. आणि पर्यटन म्हणजे काय, आपण चांगले हॉटेल बुक करतो. एकाला विचारलं, हा यात्रेची सगळी तयारी झाली का? हो झाली. काय तयारी झाली? म्हणजे व्हिडिओ कॅमेरा घेतलाय, खाण्यापिण्याचं सगळं सामान घेतलंय. ही तयारी नाही आहे. हे पर्यटन झालं, टुरिझम. हे टुरिझम झालं. आणि आजकाल टुरिझम एक इंडस्ट्री झाली. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या वेगवेगळ्या तीर्थांमध्ये घेऊन जातात. तर ठीक आहे, काही न करण्यापेक्षा तीर्थयात्रा ठीक आहे. पण तीर्थयात्रा नुसतं फिरत आहे आणि काही भक्ती आणि काही साधना केली नाही तर त्याचा काही अर्थ नाही. तर इथे म्हणतात लोक असं करतात. तीर्थ शब्दाचा अर्थ असतो तरंती अनेन तीर्थम, ज्याच्याद्वारे माणूस तरुण जातो. अच्छा, तीर्थयात्रेचे फायदे काय आहे? तर आपण जेव्हा तीर्थयात्रेसाठी जातो अनेक फायदे आहेत त्याचे. आपल्याला त्या जागेचा महिमा कळतो आणि तिथे लोक कसे राहत आहे हे आपल्याला कळतं. आता उत्तर भारताचा माणूस दक्षिण भारतामध्ये गेला, कन्याकुमारी, गुरुवायूर, तर आपल्या देशाची जाणीव होते ना. आधी आपला जो देश आहे तो तीर्थामुळे जुळलेला होता. आता काशीमधून गंगेचं पाणी घ्यायचं, आणखीन कुठे रामेश्वर मध्ये शिवाच्या पिंडीवर जाऊ. आता त्यामुळे काय, तो पूर्ण त्या देशाची यात्रा करत आहे. तर आपली संस्कृती काय, लोक कसे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्यांच्या काय परंपरा, हे सगळं आपल्याला माहिती. तीर्थयात्रेचे असे साईड म्हणजे लाभ पुष्कळ आहे. आधीच्या काळात पहा संस्कृत भाषा होती, त्याच्यामुळे माणूस जो आहे जुळलेला होता. आणि शंकराचार्यांनी काय केलं, दक्षिणचा जो नंबूद्री आहे त्याला सांगितलं तू कुठे जा,
बद्रीनाथ तिथे तू, म्हणजे हे तीर्थ जोडणारे होते खरं. पण आता काय, तीर्थाचं वेगळंच स्वरूप झालं आहे. कुरुते गंगा सागर गमन. पंडित मदन मोहन मालवीयांना त्या इंग्रज लोकांनी विचारलं कुंभमेळ्याबद्दल, म्हणजे ते एकदम करोडो लोक कसे काय येतात एकाच वेळी. बिगेस्ट गॅदरिंग ऑन द अर्थ ऑन द प्लॅनेट इज कुंभमेळा. लोक त्याच्यावर रिसर्च करतात, स्टडी करतात की कसं काय एवढं सगळं मॅनेज करतात. माहिती तुम्हाला. तर ते मालवीयांना विचारलं की इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही इन्व्हिटेशन कसं काय पाठवतात. हा, इन्व्हिटेशन कार्ड. त्यांना तर हेच वाटतं जोपर्यंत आमंत्रण देणार नाही तो. ते म्हणाले की काही इन्व्हिटेशन नाही, एक पंचांग असतं, पंचांगमध्ये ती तिथी असते, त्या तिथीला सगळेजण तिथे गोळा. आणि तीर्थांमध्ये काय आहे, सामूहिक श्रद्धेचं दर्शन होतं. लक्षात घ्या की मी फक्त एकटाच श्रद्धा करणारा आहे, ठेवणारा आहे असं नाही. हजारो लोक, तर आपला विश्वास अजून वाढतो. असं होतं ना, कुठे जर कोणी जातच नाही तर काय त्याला वाटतं मी चूक तरी करत, तर आपली श्रद्धा वाढते तीर्थाने. तर तीर्थयात्रा केली पाहिजे. पण नुसतीच तीर्थयात्रा नाही, इथे म्हणतात पुढे काही लोक तीर्थयात्रा करतात, काही लोक व्रत वैकल्य करतात, तेही केलं पाहिजे. पण पुढची ओळ सगळ्यात महत्वाची आहे, ज्ञानविहीनम. ज्ञानाशिवाय हे सगळं निरर्थक आहे. जरूर विचार करा, चिंतन करा, सत्संग करा, ऑफकोर्स तीर्थयात्रा करा, व्रत करा, बट हे सुद्धा ज्ञानविहीनम सर्वमतेन. तर आता तीर्थयात्रा, त्यानंतर व्रत वैकल्य करत आहे. एकादशीचं व्रत, हरताळकेचं व्रत, वेगवेगळे संकष्टी. तर ठीक आहे, उपास आपण करतो, पण भगवंताचं स्मरण त्या दिवशी किती करतो. नाही तर एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणे उपाशी. एकादशीचा अर्थ डोंगरे महाराज म्हणायचे, एकादशी म्हणजे 11 गोष्टींवर संयम करणे, त्याला म्हणतात एकादशी. 10 इंद्रिय आणखी मन. आता हे काय ज्ञानसहित एकादशी झाली. नाही तर म्हणे आता आज काय साबुदाण्याची खिचडी करा, बटाट्याचा काय हलवा करा, का म्हणे आज एकादशी आहे. तर सगळं लक्ष कुठे. एका ठिकाणी मी एक ताटाचं चित्र पाहिलं. ताट म्हणजे हे एकादशीचं ताट आहे खरं. त्यामध्ये काही नाही, एकही अन्न नाही, म्हणजे ही एकादशी. आणि दुसरं म्हणजे ताट म्हणजे सगळे वेगवेगळे पदार्थ म्हटले. तर व्रत कसं करायचं त्याचा नियम आहे. अंबरीश महाराजांनी एकादशीचं व्रत केलं, ते तुम्ही वाचा भागवतात. तर व्रत परिपालनम अथवा दानम. कोणी दान करत आहे, आता दान करण्याच्या पाठीमागे भावना काय आहे की मी जगामधून खूप घेतो, आता मला काही दिलं पाहिजे. आता दान सुद्धा लोक करतात म्हणे कशासाठी, यशासाठी, माझं फोटो आला पाहिजे. एकाने सांगितलं मी गुप्त दान करत आहे याची घोषणा करा. तर दानाचा उद्देश काय, गुप्त दान झालं पाहिजे. जसं म्हणतात ना कर्ण करायचा, कर्ण दानवीर कर्ण. उजव्या हाताने मी दिलंय, डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे असं म्हणतात. पण आता दानाचं सुद्धा प्रयोजन काही वेगळं झालेलं नाही. तर इथे शंकराचार्य म्हणतात जरा तुम्ही विचारपूर्वक तुम्ही सगळं करा. ज्ञानविहीन सर्वमतेन भजतीन मुक्तिम जन्मशतेन. म्हणजे ज्ञानविहीन. आता ज्ञानविहीनाचे 2 अर्थ आहे. एक तर ज्ञान म्हणजे तीर्थ, दान, व्रत जे काही मी करत आहे त्याच्या पाठीमागे काय सिद्धांत आहे, काय चिंतन आहे, तसा अभ्यास करून मग करा. एक तर हा अर्थ आहे. आणि दुसरा उच्च अर्थ काय आहे
की सगळं तुम्ही केलं पण आत्मज्ञान जर मिळवलं नाही, तर मग काय, भजती न मुक्तीम जन्मशतेन, 100 वर्षापर्यंत मुक्ती मिळणार. कारण बंधनाचं कारण काय आहे? अज्ञान. बंधनाचं कारण अज्ञान आहे. नुसतं गंगेमध्ये स्नान करून आला त्यांनी अज्ञानाची निवृत्ती होणार नाही. थोडं पावित्र्य येईल, मनामध्ये पवित्रता येईल, पण परत आपण काय, अशुद्ध होऊन जातो. गंगेनेच आपलं काम केलं पण परत म्हणजे लोक म्हणतात नवे पाप करण्यासाठी तयार झालो. सगळे पाप गंगेने स्वच्छ केले, आता मी. तर म्हणून ते कबीरदासांनी एक तीर्थयात्रेला जात होता एक यात्री, तर त्याला एक हे दिलं, काय, भोपळा. म्हणजे जिथे इथे तू स्नान करेल तिथे तिथे याला सुद्धा स्नान कर, सगळीकडे त्या भोपळ्याला सुद्धा स्नान. आणि म्हणे आता याची भाजी कर. झालं ना सगळं तीर्थयात्रा. आता भाजी केली तर कडू. अरे म्हणजे इतक्या ठिकाणी तू स्नान केलं. त्यांनी काय सांगितलं, बाहेरून तुम्ही किती स्नान केलं पण आतमध्ये जर परिवर्तन झालं नाही तर काही अर्थ नाहीये. म्हणून ज्ञानविहीन. तर विचार करा की मी कोण आहे, शरीर काय, मन काय आहे. विवेक चूडामणी म्हटलेलं आहे, प्राणायाम शतेन वा, न दानेन न स्नानेन प्राणायाम शतेन वा. किती तुम्ही प्राणायाम केलं तरी अज्ञान निवृत्ती नाही होणार, बंधन निवृत्ती नाही होणार. यस, शरीराची प्रकृती ठीक होईल. म्हणे तुम्ही प्राणायाम का करत आहे? म्हणे नाही, प्राणायाम केल्याने शुगर लेवल कमी होतं. म्हणे शुगर लेवल तुम्ही का कमी करू इच्छित आहे? म्हणे मग मी मिठाई खाऊ शकतो. तर मिठाई खाण्यासाठी काय, प्राणायाम. वा वा. पतंजली म्हणतात की प्राणायाम केल्याने मन शांत होतं आणि शांत मनाने तुम्ही आत्मच विचार करू शकता. तर पहा, उद्देश बदलला ना. लौकिक ध्येयच परत या साधनेच्या द्वारे लोक प्राप्त करू इच्छित आहे. म्हणे नाही, आत्मज्ञान होईल की नाही याच्याकडे जरा लक्ष द्या. तर याप्रमाणे इथे साधकाला थोडंसं सावध केलं. तुम्ही ज्या काही साधना करत आहे जरा विचार करा. ज्ञानविहीन. आणि आता इथे पुढे म्हणतात की जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर मग काय कर, तर म्हणेन थोडं मनाला जगापासून विरक्त वळवून अंतर्मुखी. आणि म्हणून पुढचा श्लोक फार छान आहे. याच्यामध्ये म्हणतात खरा जो विरक्त माणूस आहे, साधक आहे, साधू आहे, तो कसा आहे. आतापर्यंत जे 2 श्लोक आले मागे त्याच्यामध्ये खऱ्या साधूचं वर्णन नव्हतं. जटिलो मुंडी लुंचित केश किंवा जो आता आपण पाहिलं अग्रे वन्नी पृष्ठे भानू. आता पहा पुढे, सुरमंदिर तरुमूल निवास शय्या भूतलमलिनं वास सर्व परिग्रह भोग त्याग कस्य सुखं न करोति विराग सुरमंदिर तरुमूल निवास शय्या भूतलमलिनं वास सर्व परिग्रह भोग त्याग कस्य सुखं न करोति विराग भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते गोविंदं भज मूढमते. आता इथे फार एक छान विरक्त व्यक्तीचं चित्र, शब्दचित्र आहे. म्हणजे एक साधू आहे, एक साधक आहे. तो कुठे राहत आहे? सूर मंदिर तरुमूल निवास. एक देवालय आहे, एक मंदिर आहे
आणि त्या मंदिराच्या बाहेरच काय झाड आहे, तरु तरु मूल निवास, झाडाखाली तो राहत आहे. काही कुठल्या नाही, काही नाही, फक्त झाडाखाली राहत. गुरुदेव म्हणायचे ना, सांगितलं मल्टी स्टार मध्ये म्हणे मी राहतो. कोणी गुरुदेवांना विचारलं तुम्ही याल आमच्याकडे, पण आमच्याकडे 5 स्टार नाही, 3 स्टार नाही हॉटेल. नाही नाही, आम्हाला 3 स्टार 5 स्टार नाही चालणार, मल्टी स्टार. तर काय खाली म्हणजे त्या झाडाच्या खाली तो राहत आहे. आणि शय्याभूतलम, शय्याभूतलम जमिनीवर झोपत आहे. जमिनीवर, काही बिछाना नाही, पलंग नाही, जमिनीवर. आणखी अजिनम वास, कपडा म्हणून काय तो धारण करतो, तर मृगचर्म. मृगचर्म, अजिनम त्याला म्हणतात. गीतेचा शब्द येतो ना अजिनम. काय आहे श्लोक 6व्या अध्याय, अजिनम कुश, चैलाजिन कुशोत्तरम, चैलाजिन कुशोत्तरम. ध्यानासाठी आसन कसं असायला पाहिजे तर देव अजिनम, मृगचर्म. तर असा त्याने कपडा तो घातलेला आहे, कापड एवढंच घातलं. आणि सर्व परिग्रह भोगत्याग, काही त्यांनी एकत्र केलं नाही, गोळा केले नाही, परिग्रह काही नाही, सगळं काही सोडून दिलं. आपल्या मालकीच्या सर्व काही गोष्टी त्यांनी त्याग केलेल्या आहे. म्हणजे पैसा नाही, काही वस्तू नाही, काही नाही. तर असा खरा विरक्त म्हणजे याला तर किती दुःख होत असेल, काहीच नाही याच्याकडे. इथे शंकराचार्य म्हणतात अरे याला कोणतं सुख मिळत नाही, सगळं पूर्ण जगाचं सुख याच्याकडेच आहे. कस्य सुखम न करोति विराग, वैराग्य माणसाला कोणतं सुख मिळत नाही, सगळे सुख त्याच्याकडे. आता पहा हे एकदम आपल्याला कळत नाही हे कसं काय. आपल्याला तर परिग्रहामध्ये सुख आहे, जितक्या जास्त वस्तू तेवढं जास्त सुख असं आपल्याला वाटतं. त्यागे नाही के अमृतत्व मानशू, त्यागाने अमृत मिळतं किंवा त्यागाने सुख मिळतं एकदम आपल्याला कळत नाही. त्यागा शांतीर नंतरम, आपल्याला वाटतं जेवढ्या वस्तू जेवढा पण संपत्ती जास्त तेवढं सुख. पण पाहिजे त्याचं जे उदाहरण आहे, तर्क देतो. शास्त्र सांगतात तुम्ही आपल्या अनुभवाकडे पहा. झोपेचा अनुभव, जागृत अवस्था आहे, स्वप्नावस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे. आता जरा सांगा, सुषुप्ती अवस्थामध्ये किती वस्तूंचा आपण भोग करतो? एकही वस्तू नाही आहे, पण सुख किती आहे तिथे? 8 तास मस्त, एकही वस्तूचा भोग नाही. आपण डोळे सुद्धा उघडत नाही तरी आनंद आहे. अच्छा, झोपेवरून आपल्याला कोणी उठवलं तर आपल्याला नाही अजून मला झोप. म्हणजे जागृत अवस्थेपेक्षा जास्त सखोल सुख कुठे आहे? त्या झोपेमध्ये. आणि काही वस्तू नाही. तर या झोपेच्या अनुभवाने हे आपल्याला कळतं की वस्तूशिवाय सुद्धा आपल्याला सुख मिळू शकतं. हे समजण्यासाठी एक उदाहरण आहे. आता जर समाधीमध्ये सुख जर नसेल तर माणूस का तासनतास तिथे बसेल? ध्यान, जप. तर हे सगळे अनुभव सांगतात की ही आपली चुकीचा समज आहे की वस्तू इज इक्वल टू सुख. असं नाही आहे. सर्व परिग्रह, उलट जेवढा जास्त परिग्रह तेवढा जास्त काळजी, त्याला मेंटेन करावं लागतं. लोकांचे 10 ठिकाणी घर आहे म्हणे, अरे मेंटेन करावं लागतं, तिथे जावं लागतं, तिथे जावं लागतं. आज तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल ना, ते उंदराची. एक साधू होता, उंदीर त्याच्या कुटियामध्ये आहे. त्यामुळे उंदरासाठी काय पाहिजे? मांजर. आता मांजर आहे तर मांजरीला काय? दूध पाहिजे. दुधासाठी गाय, गायीसाठी चारा. तर पूर्ण प्रपंच आला तो विसरला.
एक महात्मा असा रोज ध्यान करायचा, छान समाधी, तासनतास बसायचा. काही पैसा नाही त्याच्याकडे, काही नाही. भिक्षान्न मात्रेण चतुष्टवंत यदृच्छया लाभ संतुष्ट. कोणीतरी त्याला आज 100 रुपये दिले. आता 100ची नोट आहे. आता तो ध्यान करायला बसला आहे. आतापर्यंत मन त्याचं एकदम काय छान मोकळं होतं. आता ते 100 रुपये पाहून 100 संकल्प त्याच्या मनामध्ये येत आहे की आता याचं काय करावं, कुठे खर्च करावा. झालं ना. तर परिग्रहामुळे मन आपलं अडकतं, बांधलं जातं. म्हणून ते अखंडानंदजी महाराज अनेक म्हणतात की अनेक प्रकारचे ग्रह आहे. नवग्रह आहे, तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलं आहे. नवग्रहामुळे आपल्याला त्रास होतो ना, शनी मंगळ वगैरे. पण म्हणे ते तर आकाशात आहे, आपल्या मनामध्ये ग्रह बसलेले आहेत, ते जास्त त्रास देतात. सांगितलंय मी अनेक वेळा. आग्रह, संग्रह, परिग्रह, विग्रह है ना, असे 9 ग्रह ते म्हणतात. आणि म्हणे जास्त परिग्रह केला तर मग काराग्रह. म्हणून त्यागामध्ये सुख आहे. हे पहा, जर मी या घड्याळाला पकडून ठेवला आणि कोणी सांगितलं की तुम्हाला 24 तास याला धरून ठेवायचं आहे, तर किती त्रास होईल. पण जेव्हा मी याला सोडलं तर हात काय मोकळा. मनामध्ये आपण अनेक अशा गोष्टी घट्ट धरून बसलेलो आहे, त्यामुळे खूप त्रास आहे. थोडं सोडण्याची काय प्रॅक्टिस केली पाहिजे. घाबरू नका. त्यागामध्ये दुःख आहे असं नाही, त्यागामध्ये सुद्धा सुख आहे. त्यागा शांती असं म्हटलेलं आहे. ते भागवतामध्ये एक गोष्ट आहे. तो एक पक्षी आहे, मोठा पक्षी. तो उडत आहे आणि त्यांनी एक पाहिला, एक लहान पक्षी आहे, कुरर नावाचा तो पक्षी आहे. आणि तो मांसाचा एक तुकडा घेऊन तो उडत आहे, त्याच्या चोचेमध्ये आहे. आता त्या मोठ्या पक्षीने पाहिला, आता परत त्याच्यावर तो आक्रमण करत आहे. पण त्या लहान पक्षीने काय केलं, तर जो मांसाचा तुकडा होता तो खाली सोडला. तर आता जो पक्षी तो कुठे गेला, एकदम त्या तुकडे. कारण त्या पक्षीने बहुतेक हा श्लोक वाचला होता, त्यागा शांती आणि शांती झाली. आपल्या जीवनाचे अनुभव आपण पाहू शकतो. हे पहा, आतापर्यंत किती गोष्टी आपण सोडल्या आहेत की नाही. असं नाही की आपण सोडू नाही शकत. खेळणीमध्ये किती आसक्ती होती, आता सोडली. आता आठवणच नाही. अनेक अशा गोष्टी. आणि त्यागाशिवाय मोठी उपलब्धी कोणालाच कधी झालेली नाहीये. लोक शिक्षणासाठी घराचा त्याग करतात. भारताला एवढं काय स्वातंत्र्य मिळालं का? कारण सगळ्या लोकांनी किती त्याग केला. एक आवाहन केलं की आज काय करा, म्हणे तुम्ही 1 वेळेचं जेवण त्याग करा. लोकांनी केलंय. किंवा सुभाषचंद्र बोस त्यांनी आवाहन केलं होतं, दागिने वगैरे द्या होते त्यांनी. सगळ्यांनी आपापले पैसा पाहिजे होता. तुम मुझे खून दो मैं आजादी दूंगा. त्यागाशिवाय काहीच. म्हणून ते म्हणतात कस्य सुखम न करोति विराग. आता इथे शेवटचा श्लोक म्हणून पूर्ण करतो. वैराग्य त्यांनी प्राप्त केलं, ज्ञान मिळवलं. आणखीन आता तो जो साधक आहे तो सिद्ध झाला. असं आता सिद्ध माणसाचं इथे वर्णन आहे. ब्रह्मनिष्ठ आहे तो कसा आहे. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम् नन्दति नन्दति नन्दत्येव योगरतो वा भोगरतो वा
ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दते भज गोविन्दं म्हणे यस्य चित्तं ब्रह्मणि रमते, ज्याचं चित्त ब्रह्मामध्ये रममाण झालेलं आहे, ब्रह्मामध्ये स्थिर झालेला आहे, ब्रह्मतत्वामध्ये जो स्थित झालेला आहे, ब्रह्मनिष्ठ त्याला म्हणतात. म्हणे आता तो लोकांच्या बरोबर राहो किंवा एकटा राहो, तो योग करत असेल किंवा भोग करत असेल, त्याचं मन नेहमी कुठे आहे, त्या परमतत्वामध्ये स्थिर असतं. आणि म्हणून काय, नंदती 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 एव. आता ब्रह्माचं लक्षण काय, आनंद रूप आहे. तर जो ब्रह्मामध्ये स्थित होईल तो कुठे स्थित होईल, आनंदामध्ये. नाही काय, गुरु छान म्हणतात, तो ब्रह्मानंदामध्ये रमतो म्हणून नंदती 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 एव. आणि गुरुजी म्हणतात की शंकराचार्यांनी तर श्लोक पूर्ण करायचा आहे, कारण ते मीटर आहे ना, नाही तर त्यांची तर इच्छा आहे नंदती 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 नंदती, आनंद 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 आनंद, कारण अनंत आनंद आहे, आनंदच आनंद आहे. आणि आपली स्थिती काय आहे, तर गुरुजी म्हणतात यस्य ब्रह्मणी यस्य चित्तम न रमते ब्रह्मणी सह रोदिती 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 रोदिती. रोदिती म्हणजे रडत आहे. काल मी सांगितलं संसारी, सारखं सॉरी सॉरी सॉरी. तर अज्ञान जर असेल तर हे नाही ते नाही तक्रारच आपण करत राहू. पण इथे काय म्हणतात, तो एकटा असू दे किंवा लोकांना, प्रत्येक अवस्थेमध्ये प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. म्हणे तो त्या आनंदामध्येच राहतो. ठीक आहे, उद्या आता उद्या पूर्ण करू आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे. गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये. बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत्